जय महाराष्ट्र सर्वांना। 2 दिवसापूर्वी जे शरद पोंक्षे यांचे एक वादग्रस्त विधान जे सगळ्यांच्या समोर आलं, ते विधान अशा प्रकारचे होतं की मनुस्मृती जाळणाऱ्यांनी जर ती वाचली असती तर ती जाळली नसती। आता ही मनुस्मृती जी आहे ती कोणी जाळली हे प्रत्येकाला माहिती आहे की मनुस्मृती कोणी जाळली। ती जाळली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। आणि शरद पोंक्षेंना हे म्हणायचं आहे का की ते जाळण्याच्या आधी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेलीच नव्हती? म्हणजे बघा ना, ज्या व्यक्तीने 32 डिग्री घेतली, ज्या व्यक्तीने आपल्या या देशाचं संविधान लिहिलं, ज्या व्यक्तीच्या प्रबंधावरती आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, जगातला सगळ्यात मोठा वाचक, जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी मनुस्मृती वाचली नाही असं ह्यांना म्हणायचं आहे का? बरं, त्या पलीकडे जाऊन काल त्यांनी एक माफीचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला की मला असं म्हणायचं नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी सुद्धा अभ्यास करतो आहे, जर माझ्या ह्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो आणि मोठ्या मनाने तुम्ही माफ करा। मला असं वाटतं की शरद पोंक्षेंना माफीवीरांचा वारसा मिळालेला आहे आणि त्यामुळे सातत्याने ते असं काही ना काही विधान करतात आणि पुन्हा त्याच्यावरती माफीसुद्धा मागतात। शरद पोंक्षे एक कलाकार आहे, तर कलाकाराने कलाकारासारखं राहावं, कलाकाराने कुठला जाती द्वेषाचा मुद्दा समोर आणू नये असं मला वाटतं। ज्या मनुस्मृतीच्या बाबतीत शरद पोंक्षे बोलत होते, तर मला असं वाटतं हे मनुस्मृती सगळ्यात पहिली त्यांनी त्यांच्या घरात लागू करावी। आज त्यांची मुलगी पायलट आहे ना एक, मग तुम्ही मनुस्मृतीचं पालन का केलं नाही तुमच्या घरामध्ये? का तुमच्या मुलीला घराच्या बाहेर काढलं, तिला शिक्षण दिलं, तिला पायलट बनवलं? कशासाठी एवढं सगळं? म्हणजे तुमच्या मुलांनी आपल्या भारतीय संविधानावरती म्हणजे त्यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून शिक्षण घ्यायचं, मोठमोठ्या पदव्या घ्यायच्या, वरच्या स्थानावर बसायचं आणि मोठमोठ्या पदांवरती बसून नोकऱ्या करायच्या, आणि तुम्ही बाकी इतरांना सांगताय की मनुस्मृती किती चांगली आहे आणि तुम्ही तिचं वाचन केलं पाहिजे। शरद पोंक्षे साहेब, मनुस्मृती तुम्हीसुद्धा वाचलेली आहे। मनुस्मृतीच्या नुसार महिलांना शूद्र दर्जा दिलेला आहे, शूद्रांचा दर्जा महिलांना आहे मनुस्मृतीमध्ये। तुम्ही काय म्हणालात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचा आधार घेऊन हिंदू कोड बिलला विषय त्यांनी तो केलेला आहे। कारण शरद पोंक्षे, तुम्हाला हे क्लिअर करते मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही मनुस्मृती वाचली आणि त्या मनुस्मृतीमध्ये ज्या प्रकारे बायकांना, महिलांना हीनतेचा दर्जा दिला गेला, ज्या प्रकारे काही चूक नसताना त्या मुलीचे पती जर मेले तर त्याच्या चितेवरती त्या लहान मुली असतील किंवा ज्या विधवा महिला आहेत त्यांना जिवंत जाळलं जात होतं, हे मनुस्मृतीच्या आधारावरती होत होतं। अगदी लहान मुलींचं लग्न हे म्हाताऱ्या माणसाशी करत होते। पुरुषांनी एकपेक्षा किती लग्न केली तर चालतील, पण महिलांनी दुसरं लग्न करायला त्यांना परवानगी नव्हती। हे मनुस्मृतीमध्ये आहे ना सगळं। महिलांनी शिकायचं नाही, महिलांनी उंबराच्या बाहेर जायचं नाही, असे कितीतरी गोष्टी आहेत। महिलांना कुठल्याही संपत्तीत वाटा नाही, म्हणजे महिलांना तुम्ही शूद्राचा दर्जा होता त्या मनुस्मृतीमध्ये। आणि ती मनुस्मृती वाचल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळली। आणि ज्या मनुस्मृतीमध्ये वर्णवाद आहे, ज्या मनुस्मृतीमध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे, म्हणजे एक जनावर, कुत्र्याला पण पाणी पिण्याचा अधिकार आहे पण माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, माणसाच्या स्पर्शाने तुम्हाला विटाळ होत होता, अशा त्या मनुस्मृतीमध्ये जे वर्ण लिहिलेले आहेत। आणि हे सगळं वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तुमच्या धर्मग्रंथामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही असा धर्मग्रंथ वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो जाळला। आणि जो हिंदू कोड बिल तुम्ही म्हणता ना, त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संसदेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला। तो म्हणजे हा की महिलांना प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार, महिलांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार, महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार, महिलांना स्वतःच्या इच्छेनुसार वर निवडण्याचा अधिकार, महिलांना भाषण स्वातंत्र्य, महिलांना घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार,
असे सगळे अधिकार ते बाबासाहेबांमुळे महिलांना मिळालं. आणि आज तुम्ही सांगताय की मनुस्मृती किती श्रेष्ठ होती आणि मनुस्मृती मूळ मनुस्मृती जर वाचली असती तर हे काही झालं नसतं. मनुस्मृती मूळ कोणती आहे शरद पोंक्षेजी, जरा तुम्ही सांगता का? आणि हे विधान तुम्ही काढून तुम्हाला काय सांगायचं आहे की आपला हा देश जो संविधानावरती लोकशाही मार्गाने जो चाललेला आहे ते संविधान बाजूला ठेवून सगळ्यांनी मनुस्मृती आत्मसात करायला पाहिजे काय? आणि ज्या तुमच्या समाजाच्या महिला जे शिकून आज मोठ्या मोठ्या पदावरती बसलेल्या आहेत त्या तुमच्या मनुस्मृतीमुळे नाही. हे आपल्या राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत ना, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही मार्गाने आपल्याला दिले त्या अधिकारांचा वापर करून आज तुमच्या पण घरातल्या महिलाने आम्हीसुद्धा, आमच्या घरातल्या महिलासुद्धा, आम्हीसुद्धा जे आज बाहेर आहे, जे बोलतो आहे, जे उच्च पदावरती बसून पुरुषांच्या बरोबरीने आम्ही काम करतो, पुरुषांच्या बरोबरीने आम्ही पगारसुद्धा घेतो. महिलांनासुद्धा दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे, महिलांनासुद्धा स्वेच्छा वर निवडायचा अधिकार आहे, सगळ्या गोष्टीचा अधिकार महिलांना आहे. आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क, अशा सगळ्या प्रकारचे अधिकार जे राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला महिलांना मिळवून दिलेले असताना तुमच्या घरातल्या महिला त्या राज्यघटनेचा वापर करून आज मोठ्या पदावरती जातात आणि तुम्ही आज बहुजनांना हे सांगताय की तुम्ही मनुस्मृती वाचा. आणि तुमच्यासारखे मला असं वाटतं कलाकाराने कलाकाराप्रमाणे राहावं, कारण एक कलाकार म्हणून तुमच्यावरती सगळे प्रेम करतात आणि तो कलाकार जेव्हा जातीचा आधार घेतो तेव्हा आपल्या मनातून त्यांची प्रतिमा खाली पडते. कलाकारांना कुठलाही जात धर्म ह्याची सीमा नसली पाहिजे. पण जेव्हा एखादा कलाकार एखाद्या धर्मामध्ये जेव्हा अडकतो, एक जातीद्वेष करणारा असतो, त्यावेळेला त्या कलाकाराचं खच्चीकरण तो स्वतःच करत असतो. तुम्हाला मानणारा एक वर्ग नसतो. तेव्हा शरद पोंक्षेजी, तुम्ही तुमच्या माफीनाम्यात म्हटले की तुम्ही बाबासाहेबांना वाचता. मला असं वाटतं की तुम्ही बाबासाहेबांचं चरित्र जेव्हा वाचता, बाबासाहेबांवरती जेव्हा अभ्यास करता, तेव्हा तुमच्याही अकलेची दारं उघडतील आणि तुम्हालाही कळेल की तुम्ही किती चुकीची विधानं दिलेली आहेत. जेव्हा तुम्ही हे म्हणता ना की तुम्हाला हिंदू धर्मात सगळ्यांना समान लेवलवरती आणायचं आहे, अहो अजूनही तुमच्या धर्मातली लोक सगळ्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत. आता परवाच माझा एक व्हिडिओ बऱ्याच जणांनी शेअर केलेला आहे. सगळ्या ब्राह्मण समाजाच्या लोकांनी एका फुलवालीला टॉर्चर केलेलं आहे. आजही तुमच्या डोक्यातून हा जातीवाद गेलेला नाही. ब्राह्मण लोक ॲक्सेप्ट करत नाहीत कुणाला. तर तुम्हाला जर शरद पोंक्षे साहेब, जर तुम्हाला प्रबोधन करायचं असेल ना, फक्त आणि फक्त तुमच्या समाजाला करा. तुमच्या समाजामध्ये आज पण तो किडा आहे ना जातीचा, तो घालवा. आणि मला असं वाटतं तुम्ही बाबासाहेबांचं चरित्र वाचताय ना तर तुम्हाला ते समजेल आणि मग तुम्ही खऱ्या अर्थाने प्रबोधन कराल. तेव्हा सातत्याने बाबासाहेबांवरती एखादा वक्तव्य करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही वाचा त्यांना. आपल्या ह्या देशाला ना, आपल्या महाराष्ट्राला विशेषतः बऱ्याच महामानवांचा वारसा मिळालेला आहे. तेव्हा त्यांना जरी वाचलं तरी पुरेसं आहे. तेव्हा ज्या गोष्टी कधी होणार नाहीत ना, तुमच्या घरातल्या महिलासुद्धा, आता जेवढा राज्यघटनेची सवय लागली ना, तुमच्या घरातल्या तुमच्या धर्मातल्या महिलासुद्धा त्या मनुस्मृतीवरती चालणार नाहीत. किंवा तुमच्या धर्मातल्या एखाद्या महिलेचा पती जर मेला, विधवा झाली, तर ती महिला जिवंत सतीवरती जाणार नाही शरद पोंक्षे साहेब. किंवा तुम्ही तुमच्या समाजाच्या महिलेला म्हणा की तू शिकायचं नाही, तू चूल आणि मूल सांभाळायचं आहे. बघा, ऐकते का? कितीतरी तुमच्या समाजाच्या मुली आहेत ज्या फिल्म लाईनमध्ये काम करतात. ही समानता आहे. त्यांना तुम्ही म्हणणार का बाबा तू घरात बस, तू पिक्चरमध्ये असं काम नाही केलं पाहिजे, तू असे तोकडे कपडे नाही घातले पाहिजेत? हे स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कपडे घालण्याचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य, सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य. ही समानता जी आहे ना, तुम्ही समानतेची भाषा करता ना, तुम्ही कधी आणू शकत नाही समाजामध्ये. ही समानता फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राज्यघटनेमध्ये सगळ्यांना दिलेली आहे. राजा असेल, रंक असेल, ब्राह्मण असेल, शूद्र असेल, सगळे एका लाईनवरती. ज्या लोकल ट्रेनमध्ये ब्राह्मण समाजाचा एखादा व्यक्ती प्रवास करतो, त्याच लोकल ट्रेनने सगळ्या समाजाची लोक प्रवास करतात. ही समानता दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. समजलं का? त्याच्यामुळे
तुमच्यासारखी माणसं कधी समाजामध्ये समानता आणू शकणार नाहीत. तुम्ही आणणार ते फक्त तुमच्या धर्माचा बडेजावपणा आणणार. आणि जर करायचंच असेल ना, तुमच्या घरातून पहिली तुम्ही सुरुवात करा, तुमच्या समाजातून करा. कारण जर तुम्हाला मनुस्मृती मानायची आहे ना, तर मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्णानुसार तुम्ही चाललं पाहिजे. कशाला पाहिजे ब्राह्मणांना राजकीय मोठे मोठे पदं? कशाला CM वगैरे बनतात? त्यांनी पूजापाठ करावी. तेव्हा मनुस्मृतीचे ढाचे आम्हाला देऊ नका, बहुजनांना तर देऊच नका मनुस्मृतीचे ढाचे. पहिले तुम्ही पाळा की ब्राह्मण समाजाने काय केलं पाहिजे, ते 4 वर्णामध्ये लिहिलेलं आहे. तेवढं जरी केलं तरी पुरेसं आहे. आणि आम्हाला बाबासाहेबांनी राज्यघटना दिलेली आहे भारत देशाला, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही हे ढाचे देऊ नका. आमच्यासाठी आमची राज्यघटना पुरेशी आहे. आणि ज्याच्यामुळे आम्हाला जो न्याय हक्क आम्हाला मिळालेला आहे, आम्ही महिला आभारी आहोत. सगळ्या महिला वर्गाकडनं, तुमच्याही महिलांकडनं मी बाबासाहेबांचे आभार व्यक्त करते की तुमच्यामुळे बाबासाहेब आज आमच्या घरातली पण आणि ब्राह्मण समाजातली सुद्धा बाई बाहेर आहे, शिक्षित झालेली आहे, आपल्या आवडीच्या कलाक्षेत्रामध्ये काम करते. आज आकाशामध्ये शरद पोंक्षेंची मुलगीसुद्धा आकाशामध्ये उंच भरारी घेते फक्त बाबासाहेबांमुळे. त्यामुळे सातत्याने स्टेटमेंट करून माफी मागण्याची सवय तुमची जाणार नाही, कारण तुम्हालाही माफीवीरांचा वारसा मिळालेला आहे. तेव्हा या देशातली जनता सुज्ञ आहे. तुमच्या ह्या प्रबोधनाची गरज नाही, आणि करायचीच असेल तर तुमच्या समाजाला करा. आम्हाला तुमच्या प्रबोधनाची गरज नाही आहे. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.